नमस्कार, मी आज बनवणार आहे शेवगाचं वरण. त्यासाठी मी इथे तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकरातून 3-4 शिट्या देऊन उकडून घेतली आहे. इथे मी 3 शेवगा असे मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता मी शेवगा या तुरीच्या डाळीत टाकते, हळद टाकते, 2-3 चमचे खिसलेलं ओलं खोबरं टाकते, म्हणजे साधारण छोटी 1 वाटी. आता सगळं मिक्स करून घेते. सगळं व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे. गॅसवर मी टोप ठेवलाय. आता टोपात मी तेल टाकते. तेल गरम झाले. आता मी मोहरी टाकते. जिरं टाकते. 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकते. 4-5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकते. 4-5 कढीपत्त्याची पानं टाकते. आता टोमॅटो टाकते, छोटे छोटे तुकडे केले. थोडेसे हिंग टाकते. टोमॅटो नरम झालेला आहे. आता मी वरण टाकते. चवीनुसार मीठ टाकते. आता वरणाला उकळी आलेली आहे. आता गॅस मी थोडा मीडियम करून वरण शिजवून घेते. आता मी शेंग शिजली आहे का बघते. शेंग शिजलेली आहे. आता मी वरून कोथिंबीर टाकते. माझं शेवग्याचं वरण आता बनवून तयार झालेलं आहे. माझ्या शेवग्याच्या वरणाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.